पंतप्रधान सम्मानीय आदरणीय नरेंद्र जी मोदी साहब, उनके माध्यम से उनके माध्यम से हर घर झंडा इस विचार से इस लोकसभा के खासदार श्रीकांत जी शिंदे फाउंडेशन के माध्यम से और डोंबिवली की तमाम जी संस्था अपने उनके माध्यम से डोंबिवली में तिरंगा रैली का आयोजन किया है। इसमें सब डोंबिवली की जितनी संस्था है, जितना मंडल है, जितने सब राजकीय पक्ष के लोग हैं, सब मिलकर ये तिरंगा रैली का आयोजन किया है। राष्ट्र प्रेम और सब अपन तिरंगा का स्वाभिमान जागरूक होने के लिए, अपने देश सेवा करने के लिए सब अपन तिरंगा रैली से सुबह छत्रपति शिवाजी महाराज चौक जो गाड़ा सर्कल उधर से 7:30 बजे से 10 बजे तक अपन जिधर दत्तनगर में 150 फुटी झंडा है उधर अपन सब शामिल होने वाले हैं और भव्य दिव्य ऐसा ये तिरंगे रैली का आयोजन 1000 के आसपास स्कूल और कॉलेज के छात्र इसमें शामिल होने वाले, शिक्षक शामिल होने वाले और सब देश प्रेमी सब अपन लोग शामिल होने वाले। एकदम अच्छा बढ़िया ये 15 तारीख को जो अपना 15 अगस्त का दिन है, स्वातंत्र्य दिन, उसमें सब शामिल होने वाले। भारताचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या संकल्पनेतून हर घर तिरंगा या उद्देशाने या कल्याण लोकसभेचे खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब, श्रीकांत फाउंडेशन आणि डोंबिवलीतील तमाम सर्व सामाजिक संस्था असतील, सामाजिक मंडळ असतील, मग त्याच्यात साहित्यिक असतील, कलाकार असतील, नाट्यप्रेमी असतील, सर्वच सामाजिक संस्था आणि या डोंबिवलीमध्ये मोठ्या प्रमाणात पहिल्यांदाच तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलेले आहे। आमचे पै लायब्ररीचे सन्माननीय संस्थापक पै सर यांच्या माध्यमातून आणि सर्व संस्थेच्या माध्यमातून 45-50 ज्या डोंबिवलीमध्ये संस्था आहेत त्या संस्थेच्या माध्यमातून आणि श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात हा तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या तिरंगा रॅलीचा एकच उद्देश आहे की आपल्याला अनेक प्रकारचे संदेश या माध्यमातून द्यायचे आहे। जसं आपला तिरंगा देशाची शान आहे, आनबान शान आहे, त्याचप्रमाणे अजूनही त्याचा दर्जा उंचावावा याप्रमाणे आपण एक जागतिक त्याचं नाव व्हावं याप्रमाणे आपण मोठ्या प्रमाणे ही तिरंगा रॅली काढत आहोत। त्याच्यात अनेक शाळा भाग घेणार आहेत, कॉलेजेस भाग घेणार आहेत आणि मोठ्या प्रमाणात ती रॅली आपण काढणार आहोत। आपण जागतिक रेकॉर्ड साठी आपण सर्वजण डोंबिवलीकर मिळून प्रयत्न करणार आहोत आणि त्याच्यासाठी आमच्या संपूर्ण बैठका चालू आहेत। परवा दिवशी एक बैठक झाली, काल एक बैठक झाली, कारण आपल्याकडे दिवस कमी असल्यामुळे आपण आज तातडीची जी आज पत्रकार परिषद घेतली की एक लोकांपर्यंत संदेश गेला पाहिजे की बाबा डोंबिवलीमध्ये आपण एक तिरंगा रॅली मोठ्या प्रमाणात काढतोय आणि त्यामुळे आज आपण पै सरांच्या अध्यक्षतेखाली आपण घेतलेली आहे। अजून पण आपण 12 तारखेला एक प्रेस बैठक घेणार आहोत। तिथे तुम्हाला सर्व त्याची माहिती सविस्तर माहिती दिली जाईल, किती संस्था आहेत, कुठल्या कुठल्या शालेने भाग घेतलेला आहे, कशा प्रकारे नियोजन केलेलं आहे, असं संपूर्ण तुम्हाला 12 तारखेला दिलं जाईल।